सर्व अच्युत गोत्रे बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडवत प्रणाम. आपण सर्वज्ञ श्रीचक्रप्रभू निरूपित ब्रह्मविद्याशास्त्राचं चिंतन करत आहोत. स्वामी श्रीचक्रधर महाराष्ट्रात भ्रमण करत असताना लोकोक्तीत आल्यानंतर प्रसंगानुरूप एकांकीच्या लीळा परमेश्वर सांगताय आणि हा एकांकीचा बऱ्यापैकी काळ आता संपत आलेला आहे. कारण परमेश्वराला जे उद्धरण्याचं जे व्यसन परमेश्वराने स्वीकारलेलं आहे त्याचा पहिला टप्पा अर्थात पैठणपासून परमेश्वराने लोकोक्तीत येऊन अनेक सद्भक्तांना जे योग्य आहे, जे अधिकारी आहे, त्यांना भेट देत देत त्यांच्या कन्वेनुसार त्यांच्या विनंतीचा मान देऊन त्यांची अयोग्यता नासून योग्यता करून ज्ञानाला व प्रेमाला पात्र केलेलं आहे. आणि आता परमेश्वर काही बोनेबायांबरोबर मेकरवरून पैठणला आलेले आहे. आणि पैठणला आल्यानंतर ज्या बाईसा होत्या त्या बाईसांची भेट झालेली आहे. त्यांना ते पयोवृत्ती मार्गाच्या आचार्य असल्यामुळं मार्गाभिमान, ज्ञानाभिमान, वृद्धाभिमान असे अनेक दोष त्यांच्यामध्ये होते. परंतु चिंतन करून करून त्या दोषातून त्यांना काढून प्रत्यक्ष आता परमेश्वर बाईसांना भेट देऊन ते जे दोष होते ते दोष फेडले आणि प्रेमाचा संचार त्यांनी केलेला आहे. इतक्या मोठ्या आचार्य बाईसा, परंतु पूर्वकर्मातली योग, पूर्वकर्मातली जोड आणि प्रयत्न यातून त्यांना परमेश्वर भेटला आहे. आणि प्रेमाचं दातृत्व परमेश्वराने केल्यानंतर खऱ्या अर्थाने आतापासून परमेश्वराचं हे जे अवतार कार्य आहे, उद्धरण कार्य आहे, आपल्याला सुरू होताना दिसेल. बाईसांबरोबर अनेक आता भक्त देवाला भेटणार आहे. आणि या भक्तांकरवी परमेश्वर प्रसंगानुरूप आपल्याला ह्या लीळा तर सांगणारच, परंतु तत्त्वज्ञान अधिकाधिक खोलवर आपल्या जीवनाचं मर्म, आपल्या जीवनाची किंमत, सृष्टीरचनेचा उद्देश, परमेश्वराच्या अवतार कार्याचा उद्देश हे आपल्याला कळणार आहे. अनेक दृष्टांत आहे, सूत्र आहे. आणि त्यातून आपल्या जीवनाचं मर्म अर्थ समजून घेऊन आपला हा आध्यात्मिक प्रवास परमेश्वराबरोबर आपण करत करत परमेश्वरापर्यंत जाणार आहोत. तत्त्वज्ञान खूप मोठं आहे, गहन आहे, परंतु परमेश्वराने अत्यंत सोपं, सरळ, साधं करून सांगितलं जेणेकरून सर्वसामान्य माणसांना, सर्वसामान्य जनांना हे तत्त्वज्ञान कळावं, परमेश्वर कळावा. आणि म्हणून परमेश्वराने जी बोली भाषा होती मराठी, त्या मराठी भाषेचा अंगीकार केलेला आहे, अभिमान घेतलेला आहे. आणि त्यातूनच परमेश्वर तत्त्वज्ञान सांगत आहे. बाईसांपर्यंत देव आलेले, बाईसांना प्रेमदान दिलेलं आहे. परंतु बाईसांना प्रेमदान दिल्यानंतरही बाईसा आचार्य असल्यामुळं बाईसांच्या समेत अनेक पूर्वीचे सद्भक्त आहे. त्यास हंसराजा आहे, पांड्या आहे. ते मात्र बाईसांच्या उच्चासनावरती बसून गुरुस्थानी बघून त्यांची पूजा अर्चा दररोज करायची आणि ती त्यांना सवय लागली होती. बाईसांना जसा आपल्या मार्गाचा अभिमान होता तसा त्यांनाही आपल्या गुरुचा, आपल्या मार्गाचा अभिमान होता. जीव अज्ञानी, अज्ञान असल्यामुळं आपण कशाचा अभिमान ठेवायचा हे मात्र आपल्याला कळत नाही. आणि म्हणून त्यांच्यासारखीच आपली परिस्थिती आहे. परमेश्वराने निमित्तमानी जे सांगितलं आहे, आदर करायला सांगितलं आहे, परंतु गुरुअभिमान ठेवून, मार्गाभिमान ठेवून आम्हीच कसे खरे आहोत आणि आम्हीच कसे मोठे आहोत हा अहंकार जर घेऊन आपण जर चालत आलो तर त्या पांडे आणि हंसराजासारखीच आपली गती आहे. परंतु परमेश्वराने आपल्याला बोध दिला आहे, धर्म सांगितला आहे. आणि हा धर्म सांगून आपल्याला कोणती समज दिलेली आहे हे समजून घेणं आणि त्या कृतीवर जाणं हाच परमेश्वराच्या या अनंत लीळांचा उद्देश आहे. आणि तो आपण जर स्वीकारला तरच परमेश्वराच्या मार्गावरती परमेश्वराबरोबर आपण चालू शकतो. अर्थात परमेश्वराबरोबर आपल्याला जर जायचं आहे, सन्निधानात राहायचं आहे, सन्निधानात राहून परमेश्वराबरोबर प्रवास करायचा आहे, आपल्या अध्यात्माचा प्रवास, तर आपल्याला परमेश्वराचे जे तत्त्वसिद्धांत आहे समजून घ्यावं लागेल, जाणून घ्यावं लागेल, ते आपल्या जीवनात उतरावं लागेल. ती परमेश्वराची आज्ञा आहे, तो परमेश्वराचा आचार आहे, त्यातच आपलं हित आणि भलं आहे असं समजून ज्यावेळेस आपण त्यावरती जाऊ तरच परमेश्वरही आपल्याला आपल्याबरोबर ठेवतील.
अन्यथा आपल्यालाही असन्निधानात पाठवलेलंच आहे आणि असन्निधानात राहूनही आपण परमेश्वराची आज्ञा प्रतिपालन केली नाही. या लीलांच्या माध्यमातून जी ज्ञान, बोध, समज आपल्याला परमेश्वराने दिलेली ती जर आपण समजून घेऊन कृतीवर गेलो नाही तर आपण जो बोधरूपी, जो आपल्याला ज्ञानरूपी, आचाररूपी जो सन्निधान भेटले तेही आपण जाऊ या सन्निधानातूनही आपण जाऊ शकू. अर्थात आपण धर्मावरून जाऊ शकू. आणि म्हणून त्यासाठी आपल्याला हे सर्व समजून घ्यायचं आहे. हंसराजा परमेश्वराची भक्त नाही, जाणीव नाही, बोध नाही, परंतु बाईसांची ती भक्त आहे. आणि ती आता बघते की ज्या बाईसांची मी पूजा करायचं, ज्या बाईसांची उच्च आसनावर बसून गुरुत्व मी बहाल केलेलं होतं, ती मात्र हंसराजा आता बघते की बाईसा परमेश्वराला उच्च आसनावर बसवते, पूजा अर्चा करते, मर्दनामादने देऊन स्नान करते, उपाराला विनंती करून उपार भरवते आणि त्याचबरोबर त्यांचं चरण तीर्थसुद्धा घेते. हे तिला खटकतं आहे, कारण अज्ञानी जीव आहे, अन्यथा ज्ञानात आहे, बोध नाही आहे. आणि म्हणून हे बघितल्यानंतर ती भकायला लागलेली. जे वामदेव होते ते वामदेवाजवळ ती बोलायची की ह्या बाईला काय झालेलं आहे, आपला इतका श्रेष्ठ धर्म आहे आणि जगातला सर्वश्रेष्ठ धर्म असून ती आचार्य असतानाही कोणी एक साधू, कोणी एक गोसावी मार्गात आणलेले आहे आणि त्यांचं भजन पूजन काय करते, त्यांचे चरणतीर्थ काय घेते, अशी वाईट साईट इकडूनचं तिकडं, तिकडूनचं इकडं ती बोलायला लागते. आणि ते बाईसांना मात्र सहन होत नाही, कारण आता बाईसा हा प्रेमी भक्त आहे, परमेश्वरांचा त्यांना जाणीव झाली, बोध झाला आहे. त्यामुळे आता बाईसांचं सर्व आयुष्य, सर्वस्व हे फक्त परमेश्वरासाठी आहे. आणि त्या परमेश्वराच्या संदर्भात कोणी काही बोललं तर आपोआपच दुःख होणार, वाईट होणार. परंतु वाईट लागल्यानंतरही ते मात्र आपण काही करू शकत नाही याची जाणीव त्यांना होती. आणि मग ती देवालाच विनंती करतात की देवा या हंसराज बाईचं काहीतरी करा, हंसराजाचं काहीतरी करा. ती भक्ते, ती बोलते, इकडं तिकडं बदनामी करते, आपली दोष अंगवते आणि मग बाईसांच्या निमित्ताने, बाईसांच्या विनंतीला मान देऊन परमेश्वरांनी त्या हंसराजाचे सुद्धा दोष फेडलेले. आपल्यालाही कोणीतरी हितचिंतन असलं पाहिजे, कोणीतरी आपलं शुभचिंतन करणारं असलं पाहिजे, देवाला प्रार्थना करणारं असलं पाहिजे का हा जो जीव आहे हा मलिन आहे, दोषी आहे, याला या दोषातून बाहेर काढा. परंतु आपण जर दुसऱ्यांचं असं शुभचिंतन केलं, हितचिंतक आपण बनलो तर आपलं कोणीतरी बनेल. त्या हंसराजाचे भाग्य चांगलं की त्यांना बाईसांसारखे गुरु भेटले होते. एक विशिष्ट प्रवृत्ती मार्गाचे आचार्य असूनही परमेश्वराने त्यांच्या घरी जाऊन संबंध दिला होता आणि ज्यांच्या निमित्ताने दिला होता ते मात्र बोनेबाया त्र्यंबकला गेले होते. त्यांना थांबवलंसुद्धा नाही देवाने. जाताय जा. बाईसांपर्यंत देवाला यायचं होतं, त्यांच्या कन्वेतो, त्यांच्या अधिकारातो, त्यांच्या अवस्थेनुसार जे त्यांना द्यायचं होतं ते दिलं. ज्या बायांनी देवाचं वर्णन बाईसांना केलं त्या बाईसा देवाकडे वेधल्या गेल्या आहे. ह्या देवानी इथं राहावं, आमचं व्हावं अशी भावना, इच्छा व्यक्त केलेली आहे आणि विनंती करून देवाला त्यांनी थांबवलेलं आहे. म्हणून बाईसांना देवाला प्रेम द्यावं लागलं आहे. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. ज्यांनी प्रत्यक्ष पाहिलं त्यांची निष्ठा अधिक असायला पाहिजे, भाव अधिक असायला पाहिजे, देवाचं देवत्व कळालं पाहिजे, परमेश्वरत्व कळालं पाहिजे. परंतु परमेश्वर जाणीव, जोपर्यंत परमेश्वर जाणीव करून देत नाही, परमेश्वर बोध देत नाही, बोधशक्तीचं कार्य करत नाही, तोपर्यंत कोणत्याही जीवाला हे काही कधी समजू शकत. म्हणून बोनेबाया सर्व बघूनसुद्धा परमेश्वराकडे वेधल्या गेल्या नाही. एक सोबती म्हणून देवाकडे त्यांनी बघितलं आणि त्यांनी वर्णन केलेल्या बाईसांना मात्र वेध निर्माण झाला, वेच निर्माण झाला आणि परमेश्वरांनी त्यांना प्रेम दिलं म्हणून त्यांना प्रेम झालं. परमेश्वर देत असतो, देणारा परमेश्वर आहे. त्यासाठी आपली तळमळ असली पाहिजे, आपली प्रवृत्ती असली पाहिजे, इच्छा असली पाहिजे आणि हे सर्व होण्यासाठी आपलं मन, आपली बुद्धी, आपली दृष्टी, आपली हृदय शुद्ध असलं पाहिजे, निरागस असलं पाहिजे. तर परमेश्वर घरात जाऊन संबंध देतील. या हंसराजाच्या बाबतीत देवाला बाईसांनीच विनंती केलेली आहे आणि एकदा असंच आसनावर देव बसलेले असताना हंसराजाबाई येते आणि देव म्हणतात, या हंसराजा हो,
असं म्हणताच त्यांना अकृत्रिम आनंदाचा संचार होतो, स्थिती होते आणि त्यांच्या मनामध्ये मन परिवर्तन, मत परिवर्तन होऊन त्या देवाचे होतात आणि देवाला विनंती करायला लागतात. हंसराजा या म्हटल्यानंतर अकृत्रिम आनंद जेव्हा त्यांना होतो त्या दिवसापासून त्याही देवाचं सेवादास्य करायला लागतं. पाणी अन्न आहे बायसांच्या हाताखाली, त्याही देवाच्या होऊन जातात. देवाच्या होऊन तेही बायसांबरोबरच राहतात. परंतु बायसांच्या नंतर देवाबरोबर प्रवास दिसतो, परंतु या हंसराजाचा किंवा पांड्याचा प्रवास दिसत नाही. याचा अर्थ काय? ते देवाला अनुसरले, तिथंच त्यांचा देह क्षेपण केलं आणि पुढच्या प्रवासाला ते निघालेले दिसतात आपल्याला. हा त्या जीवाने मिळवलेलं कर्म आहे, त्या जीवाने मिळवलेली प्राप्ती आहे. कोणाला कोणत्या जीवाला कसं कुठं न्यायचं हे देवाने नियोजन केलेलं नियोजनबद्ध कार्यक्रम असतो. आपल्याला फक्त तळमळ, स्मरण, आठवण, चिंतन, चतुर्विध दुःख जे देवाने सांगितले, तळमळीत जन्मात ते धाडी, तळमळ करायची. जे देवाने आपल्याला उपाय दिलेला आहे ते आपल्या हातात आहे, ते मात्र आपण केलं पाहिजे. आपल्या हातात काय आहे हेच आपल्याला समजत नाही आणि म्हणून आपण इकडं तिकडं भरकटलेलो आहे. हंसराजाबाई तेव्हापासून देवाचं सेवादास्य करायला लागली. पूजा अवसरची तयारी करायची. यावर सर्वज्ञांनी शब्दवेदी रसाचा दृष्टांत पण सांगितला की कौनी एक म्हणजे कोणीतरी महात्मा जो असतो त्याच्या भांड्यामध्ये शब्दवेदचा रस असतो. तो वाटाने जात असतो आणि त्या गावामध्ये कलई करणारा, भांड्याला जो कलई करतो तो आलेला असतो आणि भांड्याला कलई करणारा तो घडवत असतो भांडे वगैरे. तर ते रस आहे, ते जो भांड्याला घडवणारा जो आहे त्याच्या आवाजाने त्या रसापर्यंत स्पर्श व्हायचा आणि तो शब्द तो स्पर्श झाल्याबरोबर त्या भांड्याचं सोनं व्हायचं. जे तांब्याचे भांडे होते ते सोनं होऊन जायचे. अशा पद्धतीनं एखाद्या जीवामध्ये ती योग्यता, पात्रता निर्माण झाल्यानंतर परमेश्वराच्या नुसत्या या हंसराजा असं म्हणताबरोबर वेदशक्तीचा संचार त्यांना होतो. परमेश्वर कार्य करतात. अनेक वेगवेगळे दृष्टांत आता आपल्याला पुढे येणार आहे. बाईसांना प्रेमदातांना देवानी एक दृष्टांत सांगितलेला आहे. तो दृष्टांत म्हणजे तृष्यावंत वाटा जातो असे आणि त्यावेळेस त्याला पान लागलेली आहे, ताण लागलेली आहे. तर त्या पाण्यामध्ये कणक बाबोळी सर्व कचरा साठलेला आहे. तो आपण बाजूला करतो, पाणी पितो आणि ते झाल्यानंतर तो कचरा परत तसाच होतो. तसं जीवाचं आहे. परमेश्वराने बोध तर दिलेला आहे आपल्याला, जाणीव तर करून दिलेली आहे, पण बोध देताना मात्र देवाने सर्व बाजूला सारलं. बोध दिल्यानंतर मात्र ते तसंच झालं. आता त्यातून निघायचं मात्र आपलं काम आहे. आद्यंती दैव मुद्दे पुरुष, बोध परमेश्वराने दिलेला आहे, प्राप्तीला परमेश्वरच देणार आहे, पण जो मधला कड आहे यातून बाहेर पडण्याचा तो मात्र जीवाचा आहे आणि तोच जीवाला कळत नाही, समजत नाही. देव करून घेईल, माझ्या नशिबात असं तर होईल, अशा भावना निर्माण करून, अशा हेतून, अशी विचार निर्माण करून आपण परमेश्वरापासून खूप दूर जातो आहे. परमेश्वराने दिलेली संधी आपण दवडतो आहे, आपल्या लक्षातच येत नाही. देवाने आपल्याला सर्व दिलेलं आहे. जे करायचं राहिलेलं आहे ते जीवाचं आहे. हे कळणं, हे समजणं हा म्हणजे बोध आहे, बोधाचं लक्षण. आपण बोध हा विषय खूप कॉमन करून टाकलेला आहे, पण बोधांचं लक्षणामध्ये आपण बसतो आहे का याचं चिंतन आपण केलं पाहिजे. त्यानंतर परमेश्वराच्या श्रीमुखातून अशा पद्धतीनं शब्द निघाल्याबरोबर त्या शब्दाच्या सामर्थ्याने वेदशक्तीचा संचार होतो म्हटले आणि मग परमेश्वराचा जो वेद आहे, बोध आहे, ज्ञान आहे, प्रेम आहे हे होत असतं. अनेक लीळेच्या माध्यमातून अनेक भक्तांना या शब्दवेदीच्या रसाच्या माध्यमातून देवानी वेद दिलेला आहे, बोध दिलेला आहे. जसं वेरुळाची संतोष आहे, संतोषाला दिला, नवगावच्या ब्राह्मणाला दिला, पैठणची आता आपली बाईसांची जी शिष्य आहे हंसराजा, तिला अशाच पद्धतीनं बोध वेद दिलेला आहे. सिन्नरलाही यल्लम भट्टाला शब्दाद्वारे परमेश्वराने वेद दिलेला. असे अनेक भक्त आहे की जे देवाने म्हटल्याबरोबर त्यांना वेद निर्माण होतो, तो अकृत्रिम आनंदाचा संचार होतो, स्थिती होते आणि ते देवाचे होऊन जातात. अशा पद्धतीनं आता बाईसांच्या माध्यमातून म्हणजे बोनेबाईंच्या माध्यमातून बाईसांच्या माध्यमातून हंसराजाला परमेश्वराने आपलंसं केलेलं आहे.
सकळ जीवाचं चिंतन परमेश्वर करतात. कोणाला तरी निमित्त करून कोणाला तरी आणत असतात. निमित्त करण्याचं कारण मात्र त्यांची जोड असेल, त्यांचा प्रयत्न असेल, परंतु परमेश्वराची प्रवृत्ती आहे. स्तंभ आहे का ते निमित्त करून? स्तंभ मग परमेश्वराला कोणाला निमित्त करायचे परमेश्वर ठरवणार आहे. आता वास्तविक तसे जर पाहिलं तर बाईसांना प्रेमदान दिलं आहे, परंतु त्यांना निमित्त कोण केलं आहे? बोनेबाया. आणि बोनेबाया कोण आहे? आपल्या शब्दामध्ये समजायचं, शब्दामध्ये मांडायचं तर अन्य आहे. त्यांना वेद नाही, बोध नाही, फक्त दर्शनार्थी आहे. आणि त्यांना एक सोबत असायला हवं. जीव स्वार्थी असल्यामुळं देवाबरोबर ते आलेले आहे. देवानेही त्यांना कोणत्या प्रकारचं निरूपण केलेलं नाही, पण अशा व्यक्तींना बाईसांसाठी निमित्त केलं आहे. याचं कारण काय? का परमेश्वराच्या अधिकारातला हा विषय आहे. परमेश्वर कोणाला निमित्त करणार हे परमेश्वर ठरवणार आहे. आपण म्हणू शकत नाही की विशिष्ट साधूलाच निमित्त करतील, विशिष्ट व्यक्तीलाच निमित्त करतील. देव ठरवणार आहे. अन्य लोकांना निमित्त देव करू शकतात. आणि माझा हा अनुभव आहे. एक अन्य साधू येतात, भिक्षा मागायला आल्यानंतर आपण जशी भिक्षा द्यायची ती देत असतो, मागितली ठीक आहे. आणि वास्तविक दशेतला हा अनुभव आहे. त्यांनी भिक्षा मागितली, आपण मग चपाती, भात, भाजी वेगळं करून आणतो, परंतु त्यांनी एका भांड्यामध्ये सर्व एकत्र करून घेतलं. म्हटलं बाबा तुम्ही नाही म्हणे, आतमध्ये तर सर्व एकत्रच होणार आहे. तेव्हा जाणवलं की परमेश्वराचं एक तत्त्व ते सांभाळत आहे. रेंदिया चेंदिया दरी भरीची एकत्र करून गोपालकाला आपण फक्त ऐकलेलं असतो, परंतु तो स्वीकारणं आणि त्यावरती सातत्यपूर्ण राहणं एवढं सोपं नाही आहे. की एक तत्त्व जो अन्य आहे, ज्याला बोध नाही, परमेश्वराचं कळत न कळत तत्त्व सांभाळतो आहे. अप्रत्यक्षरित्या परमेश्वराचं जे सेवा अप्रत्यक्षरित्या ज्ञानाद्वारे, आचाराद्वारे करतो आहे. पुढं जाऊन तीच चाल पुढं परमेश्वराची पर्यंत त्यांची प्रतिकारणता वाढणार आहे. आपण हे समजू शकत नाही कोण कोणाला निमित्त करेल. बोनेबायांना देवाने निमित्त केलेलं आहे. तसंच माईम भटांच्या बाबतीत जर आपण विचार केला तर त्यांना निमित्त कोण आहे? गणपतापोय. आणि गणपतापोने निमित्त कोण आहे? औसा माता. म्हणजे बघा, औसा तरी वेदवंत होत्या, त्यांना निमित्त, त्यांच्या निमित्ताने गणपतापे आले. आणि गणपतापे तर फक्त दर्शने, वेद नाही, बोध नाही, अनुसरले नाही. कुष्ठरोगात मेले परंतु ते अनुसरले नाही. आणि त्यांना निमित्त करून माईम भटांना परमेश्वरांनी बोध दिला आपल्या श्रीमुखी. आणि त्याच माईम भटांच्या माध्यमातून, आचार्यांच्या माध्यमातून आपल्याला धर्म कळाला, धर्म समजला. आपल्याला ते निमित्त आहे. म्हणजे परमेश्वराच्या अधिकारातला विषय तो आपण थांबू शकत नाही, आपण पाहू शकत नाही. हा विचार आपण चिंतन केलं पाहिजे. आज हे विशिष्ट बुद्धी आणि विशिष्ट विचार आपल्याला ऐकायला येतात की परमेश्वर फक्त अनुसरल्या जीवालाच निमित्त करू शकतात. परंतु ह्या लीळेच्या माध्यमातून आपण हे समजून घ्यायचं आहे की असं काही नाही. तो परमेश्वराचा अधिकारातला विषय. परमेश्वर कोणाला निमित्त करणार ते परमेश्वराला माहिती. कोण किती शुद्ध आहे, कोण किती योग्य आहे, कोण किती पात्र आहे आणि कोणासाठी कोणाला निमित्त करायचं आहे. यातून आपल्याला कळतं आहे. पुढं जाऊन जो बाईसांचा दुसरा भक्त असतो पांड्या, तोही देवाच्या बाबतीत असाच भकन करायचा. या दोन्ही बाया भुलल्या म्हटले. आपण एवढ्या पैवृत्ती मार्गाचा एवढा श्रेष्ठ मार्ग त्यांनी कोण गोसावे आणले, त्यांची पूजा अर्चा काय करतात, त्यांचं चरणतीर्थ काय घेतात, त्यांना मर्दाना मादनेने देऊन स्नान काय घालतात, हे सर्व भकायला लागला. आणि भकायला लागल्यानंतर देवाला जे चुकीचं बोललेलं बाईसांना परत आवडत नाही. बाईसा परत म्हणतात, देवा या पांड्याचं काहीतरी करा, तो असा बघतोय, त्याचं काहीतरी सांगा, त्याला काहीतरी समजावा. जसं हंसराजाचं केलं तसं याची काहीतरी करा. बाईसांनी विनंती केली. यदा कदाचित बाईसांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं असतं, विनंती केली नसती, तर देवानेही त्यांना काही दिलं नसतं. प्रेमी भक्त आहे, बाईसांचा देव झाले आता, त्यामुळं बाईसांचं ऐकणार. आपला देव आपण म्हणतो, पण आपला देव झाला पाहिजे, तेव्हा आपलं देव ऐकतील. किंवा देवाचं आपण अगोदर झालो तर देव आपलं जे बी आहे ते करून घेतील. आपल्या विनंतीला मान देऊन आपला उपहार स्वीकारतील, आपलं स्मरण स्वीकारतील. काहीतरी केलेलं जे आहे क्रिया ती लेखी लागेल, त्यातून आपण परमेश्वरापर्यंत जाणार आहे. ह्या गोष्टीतून आपली तळमळ, आपली शुद्धता आपण निर्माण करायची. आपली मानसिक शुद्धता जर नसेल, बौद्धिक शुद्धता नसेल, हृदयातली शुद्धता नसेल, निरागसता नसेल, तर आपण काय करतो याला काही महत्त्व नाही.
परंतु या शुद्धतेतून एखादी छोटी गोष्ट जरी केली तरी ती परमेश्वरापर्यंत पोहोचणार, हे आपण समजून घेतलं पाहिजे. नंतरच्या काळामध्ये तो पांड्याच्या संदर्भात बाईसांनी विनंती केली आणि तो झोपलेला असताना त्याच्या गुंफेमध्ये त्याला स्वप्न पडतं. अकराळ विक्राळ शरीर, पिंजारलेले केस, लाल लाल डोळे, असं भयंकर असं मुदगुल घेऊन, म्हणजे अक्षरशः लाकडाचं एक मुदगुल असतं जे तालमीमध्ये वापरलं जातं व्यायामासाठी पैलवान, त्याला घेऊन ते त्याला मारायला येतात. आणि मारायला धावले का देव आतमध्ये येतात त्यांच्या, म्हणजे स्वप्नात हे चाललं आहे की नको नको मारू नका म्हणे, त्यांना अज्ञान आहे, त्यांना माहीत नाही आहे. आणि ते मुदगुल घेतलेले जे राक्षस आहे ते स्वप्नात त्याला म्हणतात, तुला माहीत नाही आहे कोण आहे, हे प्रत्यक्ष परमेश्वर आहे, श्री चांगदेव राऊळ आहे, आणि तू त्यांना नावं ठेवतो, त्यांचा दोष घेतो. आणि देव मध्ये पडतात, त्याला मारू देत नाही. देव म्हणतात जाऊ जाऊ द्या, त्यांना माहीत नाही, अज्ञान आहे, त्याला मारू नका. असं रात्रभर तो त्रास सहन करतो, रात्रभर हे चालू असतं स्वप्नामध्ये. आणि त्यातून जेव्हा त्याला सकाळी जाग येते तेव्हा त्याच्यामध्ये त्याचा जो कर्म आहे तो पूर्ण नाशून त्याला दुःख देऊन देऊन त्याला परमेश्वरानेच योग्य केलेलं असतं. आणि मग तो जोरजोरात ओरडायला लागतो, हंसराजाबाई, बाई या हो या हो. बाईसाहेब म्हणते काय ओरडतोय? हंसराजाबाईला म्हणते जा तू विचार का ओरडतोय. ती येते, नाही नाही म्हणे बाईसांना बोलवा, बाईसांना बोलवा. ती परत बाईसांकडे येते, बाईसांना म्हणते तुम्हाला बोलवलं आहे. तिलाही वाटतं असं काय झालं. त्या दोघी येतात लगबगीनं. आणि मग पांडव म्हणतो हात जोडून, मला माफ करा, माझी चुकी झाली, सर्वज्ञांना मला बोलवा, मला उठता येत नाही आहे, मला त्यांचं दर्शन घ्यायचं आहे. मग बाईसांना हायसं वाटतं, कारण बाईसांची मानसिकता तीच असते. आणि मग बाईसा देवाला येऊन विनंती करते की पांड्याच्या गुंफेत यावं. तो आपल्याला बोलवतो आहे, त्याला पश्चाताप झाला, त्याची चुकी त्याला कळालेली आहे. आणि त्यानंतर देव त्यांच्या गुंफेत येतात, देवाला आसन करतात. बसवल्यानंतर तो देवाच्या श्रीचरणावरती गोळा करायला लागतो, पडतो, प्रायचित्त घेतो, दुःख करायला लागतो, रडायला लागतो का मी चुकलो जी. आणि मग तो स्वतः बाईसांना, नागूबाईसांना सांगतोय तुम्हाला माहीत नाही कोणी, प्रत्यक्ष परमेश्वर श्री चांगदेव राऊळ आहे. आणि मग बाईसा आणि नागूबाईसा देवाकडे बघतात. बाईसा देवाला विचारते, देवा हे काय म्हणतोय, बरोबर म्हणतोय का? देवसुद्धा मान्य करतात, बरोबर म्हणताय बाई, आम्ही परमेश्वर आहोत, आम्ही श्री चांगदेव राऊळ आहोत. आणि अशा पद्धतीनं बाईसांच्या माध्यमातून हे त्यांचे जे शिष्य आहे त्या शिष्यांनासुद्धा देव भेटलेला आहे. गुरु असा करावा का त्या गुरूंच्या निमित्ताने आपल्याला देव भेटला पाहिजे. त्या गुरुला जर गॅरंटी नसेल परमेश्वर भेटेल की नाही, तर त्याचं गुरुत्व स्वीकारून आपल्याला परमेश्वर कसा भेटेल, परमेश्वर कसा जाणेल, परमेश्वर कसा समजेल. आणि म्हणून आपला मार्गदर्शक कोण असला पाहिजे, कसा असला पाहिजे, याची निवड आपण नाही करू शकत. त्यासाठी परमेश्वराकडे प्रार्थना केली तर देव मात्र असे चांगले योग्य मार्गदर्शक, योग्य गुरु ज्यांच्या निमित्ताने आपल्याला देवाला द्यायचं आहे ते स्वतः परमेश्वराच्या कडेने आपल्याला भेटतील. आपली तळमळ असली पाहिजे, आपली इच्छा असली पाहिजे, आपला प्रयत्न असली पाहिजे, आपली प्रार्थना आणि वासना असली पाहिजे. अशा पद्धतीनं मग हंसराजासुद्धा देवाची झाली, पांड्या देवाचा झालेला आहे. आणि त्यांना त्या निमित्ताने, त्या स्वप्नाच्या निमित्ताने, त्या पांड्याच्या निमित्ताने देव कोण आहे ही कळालेलं आहे. हे साक्षात परब्रह्म परमेश्वर श्री चांगदेव राऊळ याचा बोध त्यांना झाला. बाईसांची स्पष्टता निर्माण झाली. आणि त्यानंतर तो जो पांड्या आहे तो सर्वांना रात्रीचा प्रसंग स्वप्न सांगतो की मला स्वप्नात असं असं झालं, तसं तसं झालं, मी रात्रभर मला ते मारायला यायचे पण देवानीच मला वाचवलं, देवानीच मला जिवंत ठेवलं, अन्यथा मी बाई मेलोच असतो. त्याला ते दुःख होतं, त्याला ती जाणीव होते. आणि मग मी कितीतरी दोष अंगवले, किती कसं बोललो तुम्हाला, कोणाकोणाकडं बोललो, अप्रत्यक्षरित्या देवाकडं त्यांनी डायरेक्ट प्रायचित्त घेतलं आहे. रडतोय, दुःख करतोय आणि प्रायचित्त घेतोय. त्यातूनच देवाला दया येऊन देवाने ते सर्व त्याचे जे दोष आहे ते नासवलेले आहे. आणि मग देव म्हणतात बाई, पांडा म्हणत असे ते नाम, स्वप्नात आलेलं ते नाम, हे आपल्याला स्मरणासाठी पण आपल्या गुरुजनांकडून भेटलेलं असतं. हे प्रकरण वश आहे नामाचं. बाईसा विचारते,
स्वप्नी असलेलं पांड्याचं नामदेव मान्य करतात. परंतु आजकालच्या काळामध्ये या नामामध्ये बी भेद लोक करताय. आम्ही कसे वेगळं आहोत, आम्हाला कसं जास्त जाणवलं, कसं समजलं म्हणून 6 नामं द्यायला लागले. श्री चक्रधर राऊळ हे बी नाम द्यायला लागले. अर्थात दोन्ही नामं श्री चांगदेव राऊळ आणि श्री चक्रधर राऊळ या दोन्ही नामाला प्रकरणोश आहे. पण परमेश्वरांनी या अभिन्न वेश धारण करून अभिमान कोणत्या नामाचा घेतलेला आहे, स्मरणीय नाव कोणतं आहे, आपल्याला प्राप्तीचं नाम कोणतं आहे, हे श्री चांगदेव राऊळ. कारण त्याला देवानी मान्यता दिलेली आहे. लोकोक्तीतलं नाव श्री चक्रधर आहे. गोविंदप्रभू बाबांनी जरी श्री चक्र हे नाव जरी दिलं असलं तरी परंतु ते लोकोक्तीच्या अनुषंगाने, समाजाला दाखवण्याच्या अनुषंगाने, समाजाला ओळख करून देण्याच्या अनुषंगाने हे ज्ञानचक्र घेऊन आलेले हे परब्रह्म परमेश्वर आहे. परंतु परमेश्वराची प्राप्ती आपल्याला श्री चांगदेव राऊळ या नामाच्या माध्यमातूनच होईल. अर्थात ते नाम घेतलं तर प्राप्ती होणार नाही अशातला भाग नसतो. परंतु ते परमेश्वराने दिलेलं रहस्यमय जे आपल्याला गुप्त रहस्य आहे ते आपल्याला देवानीच दिलेलं आहे आणि म्हणून त्या नामाचं आपण स्मरण केलं पाहिजे. अर्थात चक्रधर हे जे नाव आहे हे साऱ्या समाजाला माहीत आहे. चक्रधर स्वामी साऱ्या इतिहासकारांना माहिती आहे, साहित्यिकांना माहिती आहे. परंतु श्री चांगदेव राऊळ जे स्मरणीय नाव आहे ते मात्र ज्याला बोध आहे, ज्याला गुरूंनी नाम दिलेले त्यांनाच माहीत आहे. याचा अर्थ काय हे आपण समजून घेतलं पाहिजे. त्याच्या पाठीमागचे उद्देश, देवाचे हेतू आपण समजून घेतले पाहिजे. आणि त्याच्यामुळं याच्यावरती कोणत्या प्रकारची चर्चा, चिंतन करण्याचा प्रश्न निर्माण करण्याचा विषयच नाही आहे. अर्थात पूर्वी ह्या गोष्टी नव्हत्या, पण आजकाल ह्या गोष्टी वासनाभेदाच्या माध्यमातून बऱ्याच गोष्टी आपल्यापर्यंत येतात आणि त्याच्यातून सर्वसामान्य जो सद्भक्त आहे तो मात्र संभ्रमावस्थेत जातो, कन्फ्युजनमध्ये जातो की नेमकं करावं काय. कारण मी सहजच काहीतरी एखाद्या सत्संगात म्हटलं असेल, देवाने सांगितलं 5 वेळा निरंतर स्मरण करायला सांगितलं. 5 वेळा निरंतर स्मरण करा. ते उठता बसता, आपण प्रवास करताना, काम करताना स्मरण करू शकतो. आणि एक कोणत्या तरी भगिनीनं ऐकलं सत्संग आणि म्हटले, बाबा तुम्ही तर 5 स्मरण करायला लावलं निरंतर, मग 6व्या नामाचं काय करायचं. म्हटलं, बाई 6वं नामच नाही आहे. 5च पंचअवतार आपल्याला देवाने सांगितले आणि 5च नामं परंपरेने आलेले. तुला 6वं नाम दिलं कोणी? नाही, आमच्या गुरूंनी. काय नाम दिलं? आणि मग त्यांनी सांगितलं 5वं ते श्री चांगदेव राऊळ आणि शेवटचं श्री चक्रधर राऊळ. म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहे सद्भक्त एवढे समजून घेऊ शकत नाही. साधू संतांनी हे कन्फ्युजन, संभ्रमावस्था निर्माण न करता जे आहे ते सांगितलं पाहिजे. त्याला यथार्थ प्रमाण असेल तेच सांगितलं पाहिजे. विनाकारण मी कसा वेगळा आहे, मला काही जास्त जाणवलं आहे असं समजून जर काहीतरी देण्याचा प्रयत्न केला तर अप्रत्यक्षरित्या त्यांची संभ्रमावस्था वाढून त्याला आपण निमित्त होतो आहे. आणि वासनिक वर्गानेसुद्धा याच्यामध्ये कोणत्या प्रकारचं खूप जास्त चिकित्सा, नकारात्मक विचार न करता परमेश्वरांनी काय सांगितले नेमकं हे आपण या चरित्राच्या माध्यमातून जर समजून घेतलं तर आपल्या मनातल्या संभ्रमावस्था आपोआपच दूर होऊन जातात. अर्थात परमेश्वराने आता बाईसांच्या माध्यमातून या दोघांना बोध दिलेला आहे आणि ह्या बोधाच्या माध्यमातून बाईसांच्या निमित्ताने त्यांना खऱ्या अर्थाने धर्मात आणून प्राप्तीचा रस्ता दाखवलेला आहे. आपल्याला कोणीतरी निमित्त झालेलं आहे आणि त्या निमित्ताला आपण मानलंच पाहिजे. आणि हा समाज आपला निमित्त आहे, कारण समाजातूनच आपण घेत राहतो. फक्त घेण्याची वृत्ती आपली असली पाहिजे, भूक असली पाहिजे. कोणाकडूनही आपल्याला घेता येतं. त्याच्यामुळं प्रत्येकाविषयी आपला आदर असणं आणि त्या आदरातूनच आपला धर्म स्थापित करून आपल्या धर्मावरती वाटचाल करत राहणं आणि परमेश्वराने दिलेलं जे ज्ञान आहे, समज आहे ते आपण स्वीकारून परमेश्वराच्या या आध्यात्मिक प्रवासाला परमेश्वराबरोबर जाऊन परमेश्वरापर्यंत जाणार हे मात्र नक्की. पण त्यासाठी काय करायला लावले? हे पांड्या आणि हंसराजा बाबा काय करत होते? नावं ठेवत होते, निगेटिव्ह बोलत होते, बदनामी करत होते. बाईसा त्यांच्या गुरु होत्या, त्या प्रेमी भक्त होत्या, म्हणून बाईसांनी देवाला विनंती केली म्हणून त्यांचं ते जी दोष आहे, जो प्रसव आहे तो थांबवला आणि थांबून डायरेक्ट दैवराटीत त्यांना आणलं. पण आपणही त्या प्रवृत्तीतून जर जात असेल तर मात्र हा जो प्रसव आहे वाढत वाढत जाऊन परमेश्वरापर्यंत जाऊनही परमेश्वरापासून आपण दूर जाऊ शकतो. जसं मार्कंड आहे, सारंग पंडित आहे, या अनेक छरदोबा आहे, असे अनेक सद्भक्त आपल्याला पुढं भेटणार आहे. आणि साहित्यकारांनी हे सद्भक्त आपल्या समोर आणण्याचं कारण हेच आहे की यापासून आपण वाचलो पाहिजे, यापासून आपण सावध राहिलो पाहिजे. अशा विचारापासून, अशा प्रवृत्तीपासून, अशा संगतीपासून
वाचून आपण परमेश्वराच्या प्राप्तीच्या अनुषंगाने परमेश्वराबरोबर करत असलेला हा प्रवास परमेश्वराने सांगितलेल्या तत्त्वज्ञानाचा स्वीकार करूनच आपल्याला करावा लागणार आहे. अर्थात आज्ञाप्रती पालन करणं हेच सन्निधान आणि हेच परमेश्वराबरोबरचा आपला आध्यात्मिक प्रवास परमेश्वराला प्राप्त करून देणार आहे, परमेश्वराबरोबर आपल्याला जाता जाता परमेश्वरापर्यंत पोहोचवणार आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत हो.